जिंकून येणं महत्त्वाचं आहे. पण कार्यकर्ते संभ्रमात आहेत. पण एवढं उदार धोरण जर दोन्ही भावांनी जर दोन्ही भावांनी स्वीकारलं असेल तर अर्ज भरण्याचा आज पहिला दिवस त्यात काय असताना अजूनही युतीची अधिकृत घोषणा कशा किंवा करता जागा आपण? वाटप जाहीर का केलं जात नाही? ज्या दिवशी वरळीच्या डोममध्ये दोन भाऊ एकत्र आले तेव्हाच युतीची घोषणा झाली. तुम्हाला चिंता कशा करता पाहिजे की आता का घोषणा नाही, उद्या का घोषणा नाही? करू ना, आम्ही ठरवू आणि तुम्हाला सांगू. तुम्हाला पाहिजे त्या तारखेला आम्ही करणार नाही. तुमचा अजेंडा मीडियाचा राबवणार नाही. आमचं जे शेड्यूल ठरलेलं आहे त्यानुसार आम्ही करणार. कार्यकर्ते म्हणतात 2017ची पुनरावृत्ती होणे अगदी शेवटच्या घटकापर्यंत होणार नाही. असं कार्यकर्ते काही म्हणत नाही. कार्यकर्त्यांशी आमचा संवाद आहे सगळ्यांशी. कार्यकर्त्यांच्या मनामध्ये ह्या वेळेला कोणताही संभ्रम नाही. त्यावेळेला जे काय तुम्ही म्हणताय तेव्हा चर्चा सुरू झालेली नव्हती. तेव्हा सगळे हवेतले हवाबाण हरडे बाण होते. आता रिसर चर्चा, बैठका, जागा वाटप पूर्ण झालेलं असल्यावरती कार्यकर्त्यांनाही माहिती आहे कुठे काय चाललं आहे आपापल्या भागात. त्याच्यामुळे तुम्ही कार्यकर्त्यांची चिंता इतरांनी करू सर्वच नका. राजकीय पक्षांना माजी नगरसेवक आपले गेलेले आहेत, ते जर परत येत असतील तर त्यांना दरवाजा उघडा असणार कशा का? करता? कारण प्रत्येकाला तिथे सीट मिळेल असं दिसत नाहीये. आमचं जागा वाटप आणि तिकीट वाटप पूर्ण झालेलं आहे आणि निष्ठावान कार्यकर्त्यांचं उमेदवारी कापून गद्दारांना त्या जागा द्याव्यात एवढी वाईट वेळ शिवसेनेवर आलेली नाही. सर्व राजकीय पक्षांना भीती आहे की बंडखोरी होऊ शकते. त्यामुळे सगळ्याच राजकीय पक्षांनी हे धोरण स्वीकारलं आहे का की जागा वाटप किंवा अधिकृत घोषणा ही करण्यास थोडा विलंब करावा? मला असं वाटत नाही. शिवसेना युबीटी मध्ये बंड होणार नाही? बघा, बंड कुठे होत नाही, पण या वेळेला शिवसेना आणि मनसे युतीमध्ये अशा प्रकारचं काही घडेल असं मला वाटत नाही. शरद पवार सोबत असतील. शरद पवार साहेबांच्या पक्षाशी जयंतराव पाटील